मागच्या मॅच मध्ये जर आपण पाहिलं तर शेवटच्या बॉलवरती सिक्सर जरूर आला, परंतु तो जर षटकार सोडला तर फार मोठे फटके आपण बघितलेले नाहीयेत. बाळू पुन्हा एकदा या षटकामध्ये चांगली गोलंदाजी करतोय. टप्पा पडल्यानंतर थोडासा इन स्विंग होणारा बॉल यष्टिरक्षकाच्या दिशेने ट्रॅव्हल होतो. याही बॉलवरती गोलंदाज बीट झाले. जबरदस्त गोलंदाजी आपल्याला बाळू यांच्याकडून आतापर्यंत पाहायला मिळते आणि त्याचमुळे ठीक आहे दोन्ही गोलंदाज पुन्हा एकदा एकत्र आले, संवाद साधतायत, चर्चा करतायत. नॉन स्ट्राईक मार्कवरचा फलंदाज स्ट्रायकर बॅटरचा कॉन्फिडन्स वाढवण्याचं कामगिरी करतोय. हे फार महत्वाचं आहे क्रिकेटमध्ये. हाई बॉल अगदी खोलवरचा होता, खोदून काढण्याचा प्रयत्न जरूर झाला. फॉलो थ्रो मध्ये चेंडू अडवण्याचा प्रयत्न केला, परंतु थोडंसं अपयश आलं. परंतु त्यानंतर स्वतः जाऊन चेंडू अडवला जातोय गोलंदाजाच्या मदतीने, परंतु तोपर्यंत दोन्ही फलंदाजांनी एक धाव घेतली आणि स्ट्राईक रोटेट करण्यात आता दोन्ही फलंदाजांना यश मिळतंय. जे जे संघ या स्पर्धेमध्ये खेळण्यासाठी आलेले आहेत त्या सर्व संघांना एक नम्रतेची विनंती आहे, कृपया आपला प्रवेश सुनिश्चित करून घ्या. प्रवेश तर सुनिश्चित झालाय, परंतु आपण आल्याची नोंद आयोजकांकडे करून घ्या. सर्व संघांना एक महत्वाची सूचना आहे, आपण आल्याची नोंद आयोजकांकडे करून घ्या. कारण आपण याच्या अगोदर बघितलं होतं की वामने संघाला 3 चेंडूंची पॅनल्टी लागलेली होती. त्याचं रिझन तेच होतं की हा संघ थोडासा उशीर आला. आपण देखील जर निर्धारित वेळेमध्ये इथे उपस्थित राहिला नाही तर तुम्हाला देखील पॅनल्टीला सामोरं जावं लागेल. परंतु हा बघा अगोदरचा बॉल बघा खूपच चांगला टाकला होता, मात्र सिंगल दा जरूर भेटली. स्ट्राईक रोटेट केली याही बॉलवरती. आतापर्यंत धावा झालेल्या आहेत 3 धावफलकावरती. बाळूने खूपच चांगली गोलंदाजी केली, प्रभावी गोलंदाजी केली. क्रीडा रसिकांची मनं जिंकणारी गोलंदाजी मिस्टर बाळू यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला